नमस्कार. आज आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स बद्दल बोलणार आहोत. म्हणजे चालू भूतकाळाबद्दल बोलणार आहोत. तर ह्याचे काही नियम आहेत ते आपण समजून घेऊया. What is past continuous tense? Past continuous describes an action that was happening at a specific time in the past. Example, yesterday at 7 p.m. she was reading a book. एखाद्या चालू भूतकाळातली गोष्ट सांगण्यासाठी आपण वापरतोय. म्हणजे भूतकाळातल्या एखाद्या ठराविक वेळी चालू असलेली क्रिया आपण सांगणार असू तर आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स वापरणार आहोत. आता याचं स्ट्रक्चर म्हणजे सूत्र काय, तर सब्जेक्ट प्लस वॉज ऑर वर प्लस वर्ब प्लस आयएनजी. आय असेल तर वॉज वापरणार, ही शी इट असेल तरी आपण वॉज वापरणार, यू यू वी दे साठी आपण वर वापरणार. वेन टू यूज पास्ट कंटिन्युअस टेन्स. फर्स्ट वन इज ॲक्शन हॅपनिंग ॲट अ पास्ट टाईम. म्हणजे भूतकाळातील ठराविक वेळी एखादी घटना घडत असेल आणि त्याबद्दल तुम्ही सांगत असाल तर पास्ट कंटिन्युअस टेन्स वापरता. टू ॲक्शन्स हॅपनिंग टुगेदर म्हणजे दोन गोष्टी एका वेळेस घडत आहेत पास्टमध्ये, तर दोन क्रिया एकाच वेळेस भूतकाळात घडत असतील तर आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स वापरतो. बॅकग्राऊंड ॲक्शन मुख्य क्रियेची पार्श्वभूमी म्हणजे एखादी घटना घडताना एखादी घटना घडत असेल, बॅकग्राऊंड ॲक्शन जर घडत असेल तर आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स वापरतो. याच्यामध्ये टाईम एक्सप्रेशन्स आहेत म्हणजे वेळदर्शक शब्द आहेत. ॲट दॅट टाईम म्हणजे त्यावेळी, यस्टरडे म्हणजे काल, व्हाईल म्हणजे दरम्यान असताना, वेन म्हणजे जेव्हा त्यावेळी, ऑल इव्हिनिंग म्हणजे संपूर्ण संध्याकाळी. अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे होकारार्थी वाक्य बघूया. सब्जेक्ट प्लस वॉज ऑर वर प्लस वर्ब अँड आयएनजी. म्हणजे काय, कर्त्याप्रमाणे वॉज आणि वर बदलणार, त्याच्यानंतर आयएनजी फॉर्म आणि मग उरलेलं जे वाक्य असेल ते पूर्ण होईल. आता याची उदाहरणं बघूया आपण. अफर्मेटिव्ह एक्झाम्पल्स म्हणजे होकारार्थी वाक्य बघूया. आय वॉज रीडिंग अ बुक म्हणजे मी पुस्तक वाचत होतो. शी वॉज कुकिंग फूड म्हणजे ती अन्न शिजवत होती. दे वर प्लेइंग क्रिकेट म्हणजे ते क्रिकेट खेळत होते. आता ह्याच्यामध्ये वॉज आणि वर कधी वापरायचं. आय, ही, शी, इट असेल तर आपण वॉज वापरतो. म्हणजे एकवचनी, शक्यतो एकवचनी असेल तर वॉज वापरतो आणि अनेकवचनी असेल तर वर वापरतो. एक्सेप्शन काय आहे, यू. कारण यू आपण एकवचनीमध्ये पण वापरतो, अनेकवचनीमध्ये पण वापरतो. मग यू, वी, दे असेल तर आपण वर वापरतोय. हा फरक आपण लक्षात ठेवायचा. आता नकारार्थी वाक्य असतील तर आपण काय वापरतोय. सब्जेक्ट प्लस वॉज ऑर वर प्लस नॉट प्लस वर्ब आयएनजी. म्हणजे काय, तर नकारार्थी असतील तर आपण कर्ता त्याच्यानंतर वॉज किंवा वर जो सब्जेक्ट असेल किंवा कर्ता असेल त्याप्रमाणे बदलणार, प्लस नॉट प्लस आयएनजी. आता याच्यातली नेगेटिव्ह म्हणजे नकारार्थी वाक्ये उदाहरणं बघूया आपण. नेगेटिव्ह एक्झाम्पल्स. आय वॉज नॉट स्लीपिंग मी झोपत नव्हतो. ही वॉज नॉट लिसनिंग म्हणजे तो ऐकत नव्हता. वी वर नॉट वर्किंग आम्ही काम करत नव्हतो. आता प्रश्नार्थक वाक्य असतील तर म्हणजे इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स असेल तर काय होतं, तर वॉज वर हे वाक्याच्या सुरुवातीला येतं. सो वॉज ऑर वर प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस आयएनजी. म्हणजे काय, तर वाक्याच्या सुरुवातीला वॉज वर आधी येऊन प्रश्न तयार होतो, हे लक्षात ठेवायचं. इंटरॉगेटिव्ह एक्झाम्पल. वॉज शी स्टडिंग म्हणजे ती अभ्यास करत होती का. त्याच्यानंतर वर यू वॉचिंग टी व्ही तू टी व्ही पाहत होतास का. वर देर वेटिंग ते वाट पाहत होते का. आता याच्यातली शॉर्ट आन्सर्स बघूया. येस आय वॉज किंवा नो आय वॉजंट. हो होतो किंवा नव्हतो. येस दे वर, नो दे वरंट. दे वरच्या ऐवजी दे वरंट येणार. हो होते किंवा नव्हते. याच्यातले WH क्वेश्चन्स इंट्रोडक्शन बघूया आपण. WH प्रश्न कसे वापरायचे. म्हणजे WH क्वेश्चन्स जेव्हा वापरतोय तेव्हा आपण इन्फॉर्मेशन किंवा माहिती विचारतोय.
मग त्याच्यामध्ये फक्त येस नो माहिती नसणार आहे, ती विस्ताराने असणार आहे, डिटेलमध्ये असणार आहे. आता याचं स्ट्रक्चर काय आहे WH क्वेश्चनचं? WH वर्ड प्लस वॉज ऑर वर प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ING. सो WH वर्ड नंतर वॉज वर सब्जेक्ट प्लस वर्ब ING. आता व्हॉट किंवा वाय एक्झाम्पल बघूया आपण इथे. व्हॉट वर यू डुईंग म्हणजे तू काय करत होतास. वाय वॉज शी क्राईंग, ती का रडत होते. आता ह्याच्यामध्ये हाऊ किंवा हाऊ मेनी ची एक्झाम्पल बघूया. हाऊ वॉज ही ट्रॅव्हलिंग म्हणजे तो कसा प्रवास करत होता. हाऊ मेनी स्टुडंट्स वर अटेंडिंग, किती विद्यार्थी उपस्थित होते. आता पास्ट कंटिन्युअस प्लस सिम्पल पास्ट पण आपण वापरू शकतो. जसं की म्हणजे एखादी ॲक्शन दुसऱ्या कृतीला थांबवते किंवा इंटरप्ट करते. आय वॉज स्लीपिंग वेन द फोन रँग म्हणजे फोन वाजला तेव्हा मी झोपलो होतो. आता ह्याच्यातले कॉमन मिस्टेक बघूया आपण किंवा जे नेहमी होणाऱ्या चुका बघूया आपण. आता इथे आय वॉज प्ले फुटबॉल म्हटलं तर ते चुकीचं होईल. ते आय वॉज प्लेइंग फुटबॉल हे बरोबर आहे. ते बरोबर नाही आहे. का वर शी कुकिंग, कारण आपण ही शी इट असेल आणि आय असेल तर वॉज वापरतो. सो वॉज शी कुकिंग. तर एक लक्षात ठेवायचं आहे, ऑलवेज यूज ING फॉर्म अँड करेक्ट वॉज ऑर वर. म्हणजे नेहमी INGचं रूप वापरायचं आहे या टेन्ससाठी आणि वॉज वर यांचा योग्य वापर करायचा आहे. आता क्विक समरी बघूया आपण म्हणजे झटपट सारांश बघू. पास्ट ॲक्शन इन प्रोग्रेस म्हणजे भूतकाळातील चालू क्रिया त्याच्यासाठी आपण वापरतोय. आणि वॉज ऑर वर प्लस वर्ब ING म्हणजे वॉज किंवा वर प्लस वर्ब ING हे वापरणार आहे आपण या टेन्ससाठी. वेन किंवा वाईल सोबत पण आपण ह्याचा वापर करू. कारण मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर नक्की क्विज सोडवा. ह्या पुढे जर तुम्हाला काही प्रश्न असतील, शंका असतील तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये विचारू शकता. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत नमस्कार. बाय.